पण तुम्ही म्हणताय की आता अनेक काही योजना किंवा त्यांचं कार्यप्रणाली तुम्हाला शिंदेची भावली आणि त्यामुळे तुम्ही हा असा निर्णय घेतलात. तिथं असंतोष होता किंवा तिथंही मनासारखं काम करता येत नव्हतं असं तुम्ही म्हणताय शिवसेनेमध्ये. इथे सुद्धा तुम्हाला आमदारकी रिपीट झाली. हो. त्याच्या संदर्भात तुम्हाला पूर्वकल्पना दिली गेली होती की आता असं केलं जातंय? आम्ही तर तुमचं खासदारकीसाठी पण नाव ऐकत होतो, राज्यसभा लढणार म्हणून ऐकत होतो. माझं नाव तुम्ही चॅनलवर चालवलं मग कुठे मला तर नाही दिसलं कुठे. मी नाही बघा, विषय नाही की मला निश्चितच पुढेही काम करायची इच्छा होती सभागृहात आणि ती मी त्यांच्याकडे व्यक्त करून दाखवली की मला बघा, पण काय झालं त्यात राजकारणात आश्वासनं किंवा प्रॉमिस हे दिली जातात, परंतु प्रत्येक वेळा ती पाळली जातात असं नाही. आणि माझी जेव्हा टर्म संपली त्यानंतर मध्ये मला 2.5 महिन्याचा एक गॅप आला, कारण कृपाल तुमाने आणि भावनाताई गवळी यांना पहिले अकॉमोडेट केलं, त्यांना तिकीट देऊ शकले नाही आणि त्यामुळे त्यांना कदाचित शिंदेसाहेबांना ती खंत होती, तर त्यांना पहिले संधी दिली आणि नंतर 2.5 महिने मी काहीही त्यांना आठवण करायला गेले नाही, काहीही बोलले नाही. मी म्हटलं ठीक आहे, त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे ते पूर्ण करतील आणि नाही केलं तर आपण ठीक आहे, ही संधी आपल्याला अचानक मिळाली, तशी पुढे मिळेल, नाही मिळेल तर संघटनेचं काम करत राहू. परंतु कुठेतरी मनात खात्री होती की ते दिलेला शब्द पूर्ण करतील आणि तसं त्यांनी केलं.